नमस्कार, मी वैशाली गुंड. जय जवान जय किसान शाळेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा खूप छान पद्धतीनं पार पडली. ज्या ठिकाणी मी उभारून बोलते आहे तिथं खरं तर त्या मातीला, त्या जागेला एक संस्काराचा भाग आहे. कैलासवासी चंद्रावदुरुजी यांनी लावलेल्या ह्या बीजाचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे. आणि माझा भाचा इथे आहे, त्याचे आईवडील युरोपला असतात आणि युरोपमधून त्यांनी त्यांच्या मुलाला इथे ॲडमिशन केलं की या मायभूमीमध्ये शिकलं पाहिजे. या सोलापूरमध्ये भविष्यातले सैनिक घडले जाणार आहेत आणि त्यांचा खूप मोठा रोल या देशाच्या संरक्षणामध्ये असणार आहे. त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि सोलापुरातली आदर्श शाळा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. सो मी खूप प्राऊड फील करते की मी एक गार्डियन म्हणून आज उपस्थित होते. सगळा स्टाफ खूप छान आहे, कोऑपरेटिव्ह आहे, वेल एज्युकेटेड आहे, स्टेबल आहे, लॉयल आहे आणि तितकाच विनम्र आहे. आणि या संस्थेचे प्राचार्य खरं तर म्हणजे ज्यांच्याबरोबर म्हणजे मोहन काका असतील, सुभाष काका असतील, या परिवाराशी मी संलग्न जरी असले तरी शैक्षणिक क्षेत्रातला हा जो ठसा आहे, इथले प्राचार्य आत्ताच चव्हाण साहेबांनी खूप छान पद्धतीनं ही मीटिंग म्हणजे कंडक्ट करताना खूप चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. खरं तर पालकांनी पण खूप शिस्तबद्ध असलं पाहिजे आणि तितकंच मुलांनी पण शिस्तबद्ध असलं पाहिजे. मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून जे पालक त्यांच्याकडे मुलं सोडून अगदी शांतपणे आपल्या आपल्या घरी आहेत, कारण भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, एज्युकेटेड ॲक्टिव्हिटी असतील, त्यांच्या क्लासेस असतील, त्यांचं 5 वाजल्यापासून पहाटेचं सुरू होणारे दिनचर्या असेल, त्यांचं खाणं असेल, सगळ्या गोष्टीची बारकाईनं खूप चांगल्या पद्धतीनं देखभाल करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्या मुलांना फार म्हणजे मेडिकलवर खर्च करावा लागत नाही, कारण त्या पद्धतीनं त्यांना डेव्हलप केलं जातं. सो मी खूप प्राऊड फील करते की ही एक संस्था जी जिल्हा नाही तर राज्यभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. या सगळ्याच भविष्यातील शैक्षणिक वर्षासाठी मी सगळ्या पालकांना आणि सगळ्या